काही वातावरण बदल झालं की सर्दी किंवा अंग भरून येणं किंवा थोडीशी मुलं डल होणं आणि त्यांच्यात अभ्यासाच्या वेगवेगळ्या गोष्टी वाढल्यात असं होताना जाणवतं. मग याच्यावर आपण काही उपाय करू शकतो का? त्याला ऋतुसंधीचा काळ म्हणतात. म्हणजे एक ऋतू संपून दुसरा नवीन ऋतू तयार होत असतो. म्हणजे हे होतं, चेंज होतं. त्या थोडेसे क्लायमॅटिक चेंजेस होतात, थोडेसे वातावरणात बदल होतात, शरीरात बदल होतात. मग त्यानुसार थोडंसं शरीराला अडॅप्ट करायला वेळ लागतो. मग त्यात पण लहान मुलांना आणखी जास्त लवकर म्हणजे वेळ लागतो, कारण की त्यांची अजून डेव्हलपमेंट होत असते. मग अशा वेळी आधीचे ऋतुचर्या हळूहळू कमी करून नवीन ऋतुचर्या आपण फॉलो करायला पाहिजे. म्हणजे जसं की एक्झाम्पल घेतलं की उन्हाळ्यानंतर आपण जर पावसाळा स्टार्ट होतोय तर मग थोडे उन्हाळ्यात वापरणारे जे शीतपेय वगैरे आपण घेतोय, सरबत वगैरे घेतोय, मग ते बंद करून हळूहळू आपल्याला त्या आपण डायजेशन परत वीक झालेलं असतं पावसाळ्यात, त्यामुळे परत हलका आहार घ्यायला स्टार्ट करायचं. जसं की लहान मुलं असेल तर त्यांना आपण पेज वगैरे देऊ शकतो, तांदूळ किंवा मूग डाळ शिजवून अशी सूप्स वगैरे आहेत वेगवेगळे प्रकारचे, ते आपण स्टार्ट करू शकतो. अशा जास्तीत जास्त पौष्टिक आणि अशा गोष्टी आहारात इन्क्लूड करायच्या ज्या पचायला पण हलक्या असतील आणि त्यांची इम्युनिटी किंवा डायजेस्टिव्ह फायर पण म्हणजे अग्नी पण वाढेल. त्यात राजगिरा लाडू येतात, ते पण पचायला हलके असतात, ते आपण मुलांना वरचेवर देऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी ज्या थोड्याशा आपल्याला फॉलो करायला लागतात मुलांच्या बाबतीत.